हनुमंताचे बाहू स्फुरण पाहू लागले. बघता बघता त्याने प्रचंड रूप धारण केले. हनुमंताने सुडम देह धारण करून संपूर्ण लंका नगरी धुंडाळली. एका असीम सौंदर्यशालीन वनात राक्षसीनी पहाऱ्यात असलेली मलिन वसना सीता त्याच्या दृष्टीस पडली. हीच ती रामाची स्वामिनी अशी निश्चित खात्री पटल्यावर सुद्धा हनुमान एकदम सीतेसमोर जाव्यास धजला नाही. आपण सीतेला आपली ओळख कशी पटवून द्यावी या विचारात हनुमान असताना राक्षसगणासह लंकापती रावण तिथे आला व सीतेस धाक दाखवू लागला. चिडलेल्या नागराणीसारखी फुतकारत सीता उत्करली, नको कर वल्गना रावणा निशाचरा, नको कर वल्गना रावणा निशाचरा. चिडलेल्या जानकीला पाहून तिला आणखी एका महिन्याचा अवधी देऊन रावण अशोकवनातून परतला. हनुमानाने मंजूळ आवाजात रामचरित्राचे गायन सुरू केले. हनुमानाने श्रीरामांनी दिलेली मुद्रिका तिच्या हातात टाकली. हा राजदूतच आहे असे पटल्यावर सीता विचार करू लागली, मज सांग दूता अवस्था रघुनाथाची, मज सांग दूता अवस्था रघुनाथाची. ओळख पटावी म्हणून तिने आपला एक मणी हनुमंताच्या स्वाधीन केला. निरोप घेऊन जाता जाता लंकेतील राक्षसांचे बल तरी आजमावे या विचारानिशी हनुमानाने अशोकवन उद्ध्वस्त करून टाकले. जंबूभाली रावणपुत्र अक्ष यांनाही ठार केले. तेव्हा रावणपुत्र इंद्रजिताने हनुमंताला ब्रह्मास्त्राने बद्ध करून रावणाच्या सभेत नेले. रावणाच्या आज्ञेने त्याच्या पुच्छेला वस्त्र बांधून जळवून दिले. जळलेल्या पुच्छेनिशी हनुमंत सभेतून निघाला. लीलया उडुनी गगनात, लीलया उडुनी गगनात, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत.